चा निर्णय केला। याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आता समोर आली आहे। कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक मोठी घोषणा केली, जी सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे। कारण की बघा, 2022 ते 2025च्या या काळामध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी उशिराने आता थांबलेला पीक विमा आता निधी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झालेला आहे। शेतकरी बांधवांनो, 4 वर्षापासून जे काही तुमचा प्रलंबित आणि थकीत आणि थांबलेला पीक विमा होता, तो आता अंदाजे 9,430 कोटी रुपयांचा पीक विमा आता वाटपाला सरकारने मंजुरी दिली असून टप्प्याटप्प्याने सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम पोहोचायला आता सुरुवात झालेली आहे। प्रति हेक्टरी बहुतांश शेतकऱ्यांना 24,600 तर काही शेतकऱ्यांना 25,000 रुपयापर्यंत त्यांच्या खात्यावरती भरपूरशा मात्रामध्ये पीक विमा जमा झालेला आहे। आज दुपारी 2 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायचा SMS तुमच्या स्मार्टफोनवरती येऊ शकणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही मोबाईल नंबर लिंक करून ठेवला असेल तरच तुम्हाला हा SMS येणार आहे। जर का तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला कदाचित क्रेडिटचा SMS पाहायला मिळणार नाही, तर तुम्हाला बँकेत जाऊन हे पैसे चेक करावं लागणार आहे। बघा, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज PM किसान योजना व इतर योजनांची रक्कम हे भरपूरशा मात्रामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता बघा, एकत्रितपणे जमा हे सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा झाले। सरकारने याबद्दल अंतिम आदेश दिला असून आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम इथं पोहोचायला सुरुवात झाली। जर तुमच्या बँकेच्या खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या माध्यमातून इथं बघा, कॅनरा बँकेमध्ये तुमचं खातं असेल, इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये तुमचं खातं असेल, त्यानंतर बघा UCO बँकेमध्ये तुमचं खातं असेल, बँक ऑफ बडोदा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर बघा बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, तर या सर्व महाराष्ट्र बँकमध्ये सुद्धा तुमचं अकाउंट असेल तर या सर्व बँकांमध्ये पैसे जमा व्हायला सरकारने सुद्धा दिलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आजचा व्हिडिओ ठरणार आहे। जर का तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट झाले नसेल, या सर्व बँकांच्या यादीमध्ये तुमच्या बँकांचं नाव असेल, ज्यामध्ये कोटक महिंद्रा बँक, ICI बँक, RBI बँक त्यानंतर बघा जसं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, UCO बँक, या सर्व बँकांमध्ये जर का तुमचं खातं असेल तरीसुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर कदाचित आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की तुम्हाला इथं महत्त्वाची कामे इथं सांगितल्या जाणार आहे। ते काम जर तुम्ही केलं तर 100% तुम्हाला देखील पैसे जमा होणार। आता बघा, या सर्व बँकांचे DBTच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याची प्रक्रिया इथं सुरू करण्यात आली आहे। म्हणूनच आज दिवसभर तुमच्या मोबाईलवरती इथं पैसे क्रेडिटचा SMS भरपूरशा शेतकऱ्यांना जमा झालेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, भरपूरशा दिवसांपासून तुमचा पीक विमा थांबलेला होता, थकीत होता। 2025 पर्यंत म्हणजे 4 वर्षाचं जे काही तुमचं नुकसान झालं होतं, तर या सर्व नुकसानीची भरपाई आता सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायला त्यांनी स्वतः मंजुरी दिली, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओ देखील पाहिलेला आहे। मित्रांनो, संपूर्ण सविस्तर माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया। परंतु तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। तर बघा, इथं आज दुपारपासूनच हे सर्व शेतकऱ्यांना सकाळपासूनच तुम्हाला इथं पैसे जमा व्हायचा सरकारने आता सांगितलेलं आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा झाले। तर संध्याकाळीपर्यंत तुम्हाला हे SMS येऊ शकतो। आता बघा, तुम्हाला इथं कोणत्या कारणास्तव पैसे जमा होत नाही, कोणती ते चूक आहे, जे का तुम्ही केली असेल तर तुम्हाला पैसे जमा होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोणता अर्ज तर तुम्हाला करावा लागणार नाही, संपूर्ण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर बघा, संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत प्रतीक्षा करा, कारण अनेक वेळा बँकेचं सर्व्हरमुळे इथं उशीर होत असतो, पण रक्कम नक्कीच जमा होत असतो। म्हणून शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस महत्त्वाचा आहे। मोबाईल फोन सुरू ठेवा, मोबाईलवरती लक्ष ठेवा। तुमचा बघा, मोबाईल नंबर तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक असेल तर 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा SMS तुम्हाला मिळणार आहे। शेतकरी बांधवांना, भरपूरशा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्याला त्यांचं आधार कार्ड लिंक नसते, त्या कारणास्तव त्यांना पैसे देखील जमा होत नाही। आता बघा, इथं बाजरी पिकासाठी तुम्हाला किती रुपये मिळणार, कोणत्या पिकाला तुम्हाला किती रुपये मिळणार,
याची सविस्तर अपडेट तुम्हाला मी सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. बघा, बाजरी पिकासाठी 2022 ते 2024 या कालावधीत हेक्टरी सुमारे 34 ते 35 हजार रुपयापर्यंत तुम्हाला पैसे भेटणार आहे. आता बघा, तूर पिकासाठी सरकारने 28,000 पासून तर 30,000 रुपयापर्यंत प्रति हेक्टरी तुम्हाला देण्याची त्यांनी मंजुरी दिली आहे. शेतकरी बांधवांनो, सोयाबीन जर का तुमचं पीक असेल तर सोयाबीन पिकासाठी बघा 44,500 पासून तर बघा 55 ते 50,000 रुपयापर्यंत तुमच्या खात्यावरती हे नुकसान भरपाई टाकण्याला सरकारने सुरुवात केलेली आहे. शेतकरी बांधवांनो, सूर्यफुलाचं जर का तुम्ही पेरणी करत असाल तर त्यासाठी सरकारने सांगितलेलं आहे की 36,000 पासून तर 50,000 रुपयापर्यंत प्रति हेक्टरी तुमच्या खात्यावरती पैसे टाकणार असं सरकारने सांगितलेलं आहे. आता उडीद पिकाचे जवळपास इथंच त्यांनी सांगितलेलं आहे की 31,000 पासून तर 35,000 रुपयापर्यंत प्रति हेक्टरी. त्यानंतर बघा, ज्वारी पिकासाठी सरकारने सांगितलेलं आहे 42,000 पासून तर 55,000 रुपयापर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर 2022 ते 2024 या 3 वर्षासाठी सुमारे बघा 45,000 प्रति हेक्टरी तुम्हाला रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. मागील बघा काही वर्षांनी अनेक वेळा पीक विम्याची रक्कम वितरित व्हायला उशीर झाला. पीक विमा आज येईल किंवा उद्या येईल किंवा परवा येईल, अशा जसं की प्रलंबित भरपूरशा पीक विम्याची वाट शेतकरी बांधव पाहत होते. तर यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता हे पुढे पाऊल उचललेलं आहे. अधिकृत घोषणा त्यांनी केलेली आहे. कारण की बघा, 9,430 कोटींचा निधी आता यांनी डायरेक्ट या 13 जिल्ह्यांसाठी मंजूर केलेला आहे. सर्व 13 जिल्ह्यांना हे पैसे मिळणार. मग त्यासाठी कोणकोणते पात्र 13 जिल्हे इथं सरकारने निवडलेले आहे हे तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे. शेतकरी बांधवांनो, आता कोणकोणते ते 13 जिल्हे असणार आहे ज्यामध्ये 2022 पासून तर 2025 पर्यंतचा सर्व थांबलेला थकीत रखडलेला पीक विमा तुम्हाला मिळणार आहे. बघा, सांगितलेल्या पिकाप्रमाणे जर का तुमची पिके असेल तर 100% देखील तुम्हाला पैसे जमा होणार आहे. फक्त सांगितल्याप्रमाणे तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे. तुमचं आधार कार्डला अपडेट असायला पाहिजे. कारण की डे बाय डे हे जसं की आयरिस, फिंगरप्रिंट आणि भरपूरसे चेंजेस बॉडीमध्ये होत असते. तर तुम्हाला लवकरात लवकर हे अपडेट आधार कार्ड करून घ्यायचं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला DBT इनेबल करून ठेवायचे आहे. तर बघा, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यांचे आता बघा इथं 3 टप्पे करण्यात आलेले आहे. 3 टप्प्यांमध्ये बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकार वाटप करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. पहिल्या टप्प्यांची यादी मी तुम्हाला सांगतो. जालना, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, सातारा, सांगली, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि बघा धुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार असं सरकारने सांगितलेलं आहे पहिल्या टप्प्यातील. यामध्ये जर का तुमचा जिल्हा असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि तुमचा जिल्हा नसेल तरी तुम्हाला दुसऱ्या ते तिसऱ्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांची यादी तुम्हाला जर का पाहायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर अशा पद्धतीची माहिती आहे शेतकरी बांधवांनो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.